लग्न म्हटलं की प्रत्येक मुलगी नवं आयुष्य, नवीन स्वप्न आणि सुखी संसार याची स्वप्न पाहते. थाटामाटात झालेल्या लग्नानंतर नवविवाहित मुलगी तिच्या सासरी गेली. काही दिवस घरातील धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आली सुहाग रात्रीची वेळ. संपूर्ण दिवसाचा थकवा गेला होता, पण जेव्हा ती आपल्या पतीसोबत रूममध्ये गेली तेव्हा तिथे घडलेल्या प्रसंगानं तिचं मन हादरलं. पतीनं ज्या पद्धतीनं जबरदस्ती केली त्यामुळे ती घाबरून रडू लागली. मदतीसाठी ती हाक मारत होती, पण कुणीच पुढे आलं नाही. कशीबशी ती रात्र तिनं काढली. दुसऱ्या दिवशी तिची अवस्था एवढी बिकट झाली की तिनं ताबडतोब माहेरचा रस्ता धरला. माहेरी जाऊन आईला सर्व सांगितलं. पण आईने समजावलं की लग्नानंतर सुरुवातीला अशा गोष्टी घडतात, त्यामुळे घाबरायचं नाही. मुलगी मात्र मनाने हादरली होती. काही दिवसांनी पुन्हा तिला सासरी पाठवलं. मनात भीती असली तरी आईवडिलांना ओझं नको म्हणून ती सासरी परत गेली. मात्र तिथे परतल्यावर इतिहास पुन्हा रिपीट झाला. पतीने तिला अजिबात विचारात न घेता जबरदस्ती सुरूच ठेवली. आता मात्र नवविवाहित मुलीने ठरवलं की कितीही अडचण आली तरी आपण गप्प बसायचं नाही. तिने थेट पोलीस ठाण्याचा मार्ग धरला आणि आपल्यावर झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह घरातील ज्यांचा यात सहभाग होता त्यांच्यावर कारवाई केली. मुलीने स्वतःसाठी उभं राहत योग्य पाऊल उचललं. ही कथा आपल्याला शिकवते की लग्न म्हणजे केवळ परंपरा किंवा जबाबदारी नाही, तर दोन व्यक्तींमध्ये परस्पर सन्मान, विश्वास आणि समजूतपणा असायला हवा. कोणत्याही मुलीवर जबरदस्ती करणे चुकीचं आहे आणि तिने जर त्याविरोधात आवाज उठवला तर तो तिचा हक्क आहे.